कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटकेत आहेत. 21 मार्चच्या रात्री सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं त्यांना अटक केली. याच प्रकरणात आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्ली सरकारमधले आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह हे देखील तुरुंगामध्ये आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पदावर असलेल्या केजरीवालांवर ही कारवाई झाल्यानं आम आदमी पार्टीसह इंडी आघाडी आक्रमक झालेली आहे. हे सुडाचं राजकारण असल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे. पण कधी काळी इंडी आघाडीत आता असणाऱ्या काँग्रेसनंच मद्य घोटाळ्यावरून अरविंद केजरीवाल यांना लक्ष केलं होतं. काय आहे हा मद्य घोटाळा? काँग्रेसची या घोटाळ्यावर काय भूमिका होती? या सर्वांचा आढावा घ्यायचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी अटक केलेली आहे. अटकेच्या कारवाईपासून आम आदमी पार्टी आता आक्रमक झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही अटक म्हणजे सूड घेण्याचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येतोय. आपच्या निवडणूक प्रचारावर आणि दिल्ली सरकारच्या कामकाजावर यामुळे परिणाम होऊ शकतो. काँग्रेसनं या कारवाईचा कडाडून विरोध करत आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आज काँग्रेस पुढे आलेली आहे, त्याच काँग्रेसनं काही काळापूर्वी केजरीवाल यांच्यावर मद्य धोरणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल चढवला होता. भाजपच्या सोशल मीडियाचे अमित मालवीय यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये एक व्हिडिओ आहे जो अजय माकन यांचा आहे. काय म्हटलं होतं त्यांनी जरा ऐका. शराब का घोटाला क्या है, शराब का लिकर स्कैम क्या है? लिकर स्कैम सीधे सीधे अब ये एस्टैब्लिश हो गया है कि कम से कम 100 करोड़ की रिश्वत ली गई है, कम से कम 100 करोड़ की रिश्वत, और उसके अंदर फेस टाइम के ऊपर केजरीवाल से बिजनेसमैन से बात कराई गई और बिजनेसमैन से बात कराने के बाद होलसेल डीलर्स को, जो प्राइवेट होलसेल डीलर्स हैं, उनको 12% कमीशन 5% से बढ़ाकर के 12% कमीशन ये करी गई और उसके अंदर शर्त ये रखी गई कि 6% किकबैक आम आदमी पार्टी और केजरीवाल को दिया जाएगा. और मनी ट्रेल भी एस्टैब्लिश हो गया है कि वो पैसा 100 करोड़ रुपए गोवा के इलेक्शंस के अंदर आप पार्टी ने इस्तेमाल किया और कांग्रेस के खिलाफ में किया, क्योंकि जो वोट वहां पर उनको मिले वो कांग्रेस के खिलाफ में मिले. तो केजरीवाल ने कांग्रेस को हराने के लिए, कांग्रेस को नुकसान पहुंचाने के लिए केजरीवाल ने 100 करोड़ का स्कैम किया है. और इनको कोई नैतिक अधिकार, केजरीवाल और इनके मंत्रियों को, जो जिनका नाम इसमें है, चाहे वो मनीष सिसोदिया चाहे सत्येंद्र जैन को, इनको कोई नैतिक अधिकार नहीं है कि अपनी कुर्सी पे एक सेकंड भी और रह जाएं. 6% 12% में से किकबैक दिया गया. यह एस्टैब्लिश हो गया कि एडवर्टीजमेंट्स जो दिए गए वहां पे गोवा में, वो एस्टैब्लिशमेंट, वो एडवर्टीजमेंट्स के पैसे इसी किकबैक से दिया गया है. ये ईडी के चार्जशीट में मेंशन है. यह एस्टैब्लिश हो गया है कि 70 लाख रुपए इनके वॉलंटियर्स को इसी पैसे में से दिए गए, जो जिन लोगों ने आगे सर्वे किया गया, वो मनी ट्रेल एस्टैब्लिश हो गई है. जब इसके अंदर प्रूफ आ गया है, जब मनी ट्रेल एस्टैब्लिश हो गई और पीएमएलए के कोर्ट ने थर्सडे को संज्ञान लेकर के चार्जशीट को फाइल करने के लिए ईडी को कह दिया है, तो उसके बाद में क्या नैतिक अधिकार केजरीवाल को है कि वो एक सेकंड भी अपनी पोस्ट पे रह जाएं? तो आज कांग्रेस पार्टी इनसे पूछना चाहती है. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीही केजरीवाल यांचा समाचार घेतला होता आणि तो व्हिडिओ आता व्हायरल देखील होतोय. आज काँग्रेस जरी केजरीवाल यांचं समर्थन करत असली तरी कधी काळी याच मद्य धोरणावर त्यांनी टीका देखील केली होती. पण ज्या घोटाळ्याचा अरविंद केजरीवाल यांच्यावरती आरोप आहे ते मद्य धोरण, आणि त्यात नेमकं काय होतं, काय झालं हे सुद्धा बघायला हवं. दारू माफियांवर कारवाई करण्यासोबतच महसूल वाढवण्याच्या उद्देशानं नवं मद्य धोरण 2020 मध्ये प्रस्तावित करण्यात आलं. दिल्लीच्या सरकारनं दारू व्यवसायापासून स्वतःला वेगळं केलं आणि सर्व व्यवहार, दुकानं खासगी हातात दिली. 17 नोव्हेंबर 2021 ला हे मद्य धोरण लागू झालं. नवीन अबकारी धोरणांच्या अंतर्गत दिल्लीची 32 झोनमध्ये
विभागणी करण्यात आली. या प्रत्येक झोनमध्ये दारूची किंमत देखील ठरवण्यात आली. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली म्हणजेच MCDत 27, नॉर्थ दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात 29, तर दिल्ली विमानतळ या झोनमध्ये 10 दारूची दुकानं उघडण्यात येणार होती या धोरणानुसार. आता या दारू दुकानाच्या लायसन्ससाठी किती शुल्क आकारलं जाणार होतं त्यावरती एक नजर टाकूयात. L1 भारतीय मद्याच्या होलसेल विक्रीसाठीचं लायसन्स 5 कोटी रुपये. L7 खासगी क्षेत्रातल्या भारतीय दारूच्या किरकोळ विक्रीसाठी लायसन कितीला असेल तर 11.18 कोटी रुपये. आता धोरणात नेमक्या कोणत्या गोष्टी होत्या ज्यावरून काँग्रेसनं देखील आपला लक्ष केलं होतं? बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून. दुकानदारांना स्वतः दर ठरवण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं, म्हणजेच MRP ची सक्ती त्यामध्ये नव्हती. त्यानंतर बार, क्लब आणि रेस्टॉरंट्स रात्री 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा यानुसार देण्यात आली. नवीन दारूची दुकानं उघडण्यात येणार नाहीत. त्यानंतर मद्यपान करण्याचं जे वय आहे ते 25 वर्षावरून 21 वर्ष खाली आणण्यात आलं. 2020 मध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अबकारी आयुक्त रवी धवन यांच्या नेतृत्वात एक समिती नेमली. या समितीनं सुमारे 14,761 पानांचा अहवाल तयार केला आणि तो मंत्रिमंडळाकडे सोपवला. यातल्या विविध बाबींवरती मंत्रिमंडळात मग चर्चा झाली आणि अखेरीला नवीन अबकारी धोरण लागू करण्याला मंजुरी देण्यात आली. पण दिल्लीचे त्यावेळचे नायब राज्यपाल अनिल कुमार बैजल यांनी यात काही दुरुस्त्या सुचवल्या. 17 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्लीत नवीन अबकारी धोरण आणि याच अंतर्गत येणारं नवं मद्य धोरण हे लागू करण्यात आलं. जुलै 2022 ला दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, आर्थिक गुन्हे शाखा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना एक अहवाल पाठवला. हा अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध तर नाहीये, मात्र एक्साईज विभागाचे प्रभारी म्हणून सिसोदिया यांनी बेकायदेशीर मार्गांनी महसूल गोळा केला असा त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला, तसा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला. विदेशी मद्याच्या किमती बदलल्याचा आणि 50 रुपये प्रति बियर आयात शुल्क काढून परवाना धारकांना अवाजवी फायदा करून दिल्याचा सिसोदियांवरती आरोप आहे. लायसन्स देण्याच्या प्रक्रियेत मनीष सिसोदिया यांनी स्वतःला लाभ होईल असं कृत्य केलं, म्हणजेच कमिशनच्या स्वरूपात पैसे घेतले आणि हाच पैसा त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत वापरला असा देखील एक आरोप त्यांच्यावरती होतोय. जे धोरण अंमलात आणलं जातं त्याची योग्य प्रक्रिया पार पाडावी लागते आणि तसं समजा जर नाही झालं तर ते धोरण बेकायदा ठरवलं जातं. त्यानंतर पिक्सी एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिल्ली सरकारनं परवान्याचे पैसे परत केले. हे कृत्य दिल्ली उत्पादन शुल्क नियम 2010चं उल्लंघन असल्याचा ठपका ठेवण्यात आला. पुदुच्चेरीच्या या कंपनीनं विमानतळ झोनमध्ये 10 दारू दुकानांसाठी लायसन्स मिळवलं, पण विमानतळ प्राधिकरणाकडून त्यांना NOC मिळाली नाही. त्यामुळे सरकारनं त्यांना जवळपास 30 कोटी रुपये परत केल्याचं सांगण्यात येतं. दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांचे संबंध वादाचे राहिलेले आहेत. दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्या अहवालाच्या आधारावर एक FIR दाखल करण्यात आला. हा अहवाल मिळाल्यानंतर लगेचच नायब राज्यपालांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं आणि CBI चौकशीची शिफारस केली. CBIनं देखील तत्परता दाखवत तपास सुरू केला. 19 ऑगस्ट 2023 ला मनीष सिसोदिया आणि इतर 14 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आला. यात कोण कोण होतं तर तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त, 3 अधिकारी, 2 कंपन्या आणि 9 व्यावसायिक. FIR दाखल झाला, चौकशी सुरू झाली आणि त्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली. विरोधी पक्ष काँग्रेस, भाजपनं सरकारवर टीका सुरू केली. त्यानंतर मनीष सिसोदिया यांनी 30 जुलै 2022 ला हे मद्य धोरण मागे घेण्याची घोषणा केली. पण चौकशी सुरू राहिली. अद्याप मद्य घोटाळा सिद्ध झालेला नाहीये.
पण या प्रकरणात अरविंद केजरीवाल जे मुख्यमंत्री पदावरती आहेत त्यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.